हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 37. तुझ्या सरांना माझी काय ओळख सांगणार होतीस तू? सिडने विचारलं. सिडच्या प्रश्नाने अद्यापुरती गोंधळून गेली. ती शांत बसून राहिली. विचारांच्या तंद्रीत ती पुन्हा हरवून गेली. सिडने गाडी एका दुकानाजवळ थांबवली. अद्यासाठी सफेद रंगाचा ड्रेस खरेदी करायचा होता त्याला. नको एवढा विचार करूस, अजून बारीक होशील, सिड मस्तीतच म्हणाला आणि कारचा दरवाजा उघडून तो बाहेर पडणार तोच. आता पुढे. नवरा म्हणूनच ओळख करून दिली असती मी, आद्या उत्तरली. तिच्या तोंडून असं काही ऐकताच सिड स्तब्धच झाला. क्षणभर तिला बघण्यात तो हरवून गेला. आद्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती त्याला. कोणाला दाखवण्यापुरती का होईना, पण नवरा म्हणून ओळख करून देतेस तेच खूप आहे माझ्यासाठी, म्हणत सीड गाडी बाहेर पडला. दाखवण्यापुरती का ओळख करून देईन मी? जे नातं आहे त्याचीच ओळख करून देणार होती मी. आद्या गाडी बाहेर पडत स्वतःशीच पुटपुटली आणि तिचं ते पुटपुटणं सीडच्या कानी पडलं. तो गालातल्या गालात हसला आणि दोघेही दुकानात शिरले. आद्यासाठी सफेद रंगाचा ड्रेस तर त्याने घेतलाच, सोबत 2 ड्रेस सुद्धा त्या दुकानात आवडले, ते सुद्धा त्याने तिच्यासाठी घेतले. त्यानंतर गाडी थेट ज्यूस सेंटर जवळ येऊन थांबली. दोघेही गाडीतून बाहेर पडले. दादू 2 ग्लास ज्यूस, दुकानदाराला ऑर्डर देतच आद्या म्हणाली. सीड तिला न्याहाळत बसला होता. दोन्ही ग्लास हातात पकडत ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. सीडने तिच्या हातून एक ग्लास काढून घेतला. ती ग्लास ओठांना लावायला जाणार त्याआधीच सीड म्हणाला, चिअर्स नाही करणार? ती गोंधळली. ग्लासावर स्वतःचा ग्लास आदळत सीडने चिअर्स म्हटलं. एवढंच ना, का अजून बाकी आहे काही? तिने विचारलं. कधी पार्टी वगैरेला नाही गेलीस का? सीडने विचारलं. एकदा समोसा पार्टी केलेली, ते पण खूप मुश्किलीने. त्यानंतरची ही माझी पहिलीच पार्टी आहे, ती पण 100 रुपयांची. आद्या डोळे मोठे करतच म्हणाले. ज्यूस पिऊ ना मी? सीडने विचारले. असं का विचारताय? आद्या म्हणाली. पार्टी करताना समोरच्याला हिशोब कोण सांगतं ग? सीडने म्हटलं. नसतो सांगायचा का? आद्याने पुन्हा विचारलं. ओ गॉड, तू राहूच देत, म्हणत सीड ग्लास रिकामी करू लागला. आता नाही माहिती तर नाही ना माहिती, मी कधी असं पार्टी वगैरे केली नाही ना. राहुल आणि रीमा कधी पार्टीसाठी बोलायची, मग मी सगळ्यात आधी किती रुपये भरावे लागतील ते विचारायची. 20 रुपयांपेक्षा जास्त बोलले तर मी अजिबात पार्टीत जायची नाही. मला कसं कळणार पार्टीबद्दल? तोंड पाडतच ती सीडला म्हणाली. सॉरी. सीड कान धरतच म्हणाला. सॉरी बोलायची गरज नव्हती. आद्या म्हणाली. मला अजून एक ग्लास ज्यूस पाहिजे. सीड ज्यूसचा ग्लास संपवतच म्हणाला. आद्या डोळे मोठे करत त्याच्याकडे बघू लागली. तिने केलेला चेहरा बघून सीडला हसू आलं. तो पोट धरून हसू लागला. किती टेन्शन घेतेस ग तू? आज मी पण खूप खुश आहे. मग आजची पार्टी ना माझ्याकडून असणार. आपण मस्तपैकी डिनर करून घरी जाऊयात, सीड म्हणाला. घरी जेवण केलं असेल तर? आद्या गंभीर होतच म्हणाली. याचं उत्तर मी तुला नंतर सांगेन, सीड कोड्यातच म्हणाला. का? आद्याने प्रश्न केला. किती प्रश्न करतेस ग स्वीट हार्ट? ज्यूस पी बघू. मी पैसे देऊन येतो तुझ्या त्या ज्यूसवाल्या दादूला. ज्यूसचा रिकामी ग्लास आद्यासमोरून नेतच सीड म्हणाला. स्वीट हार्ट? आद्या विक्षिप्त भाव चेहऱ्यावर आणत स्वतःशीच पुटपुटली. तू अजून ज्यूस पिलास नाहीस? सीडने तिच्याजवळ येतच तिला विचारलं. तिने एका घोटात ग्लास रिकामी केला. ओठांवरून हात फिरवायला जाणार त्याआधीच सीडने खिशातून रुमाल काढत तिच्यासमोर धरला. तिच्या हातातून रुमाल घेतला
आणि ओठांवरून फिरवत पुन्हा त्याच्या हातात टेकवलं. दोघेही गाडीत येऊन बसले. सीड मोबाईलमधील नोटिफिकेशन बघू लागला. सम्राटचे 6 मिस कॉल येऊन गेलेले. सीडने मोबाईल स्विच ऑफ करून बाजूला ठेवून दिला. सम्राटसोबत बोलायची इच्छाच त्याला होत नव्हती. तुझी एक्झाम कधी संपतेय? सीडने विचारलं. 4 पेपर बाकी आहेत, आद्या म्हणाली. तुला चालणार असेल तर मग आपण तुझी एक्झाम संपल्यावर कुठेतरी फिरायला जायचं. ऑफिसमधून कपल्स ट्रिप चालली आहे. गर्लफ्रेंड असून मला कधीच यावाल्या ट्रिपला जाता नाही आलं. माझे फ्रेंड्स म्हणतात की खूप मज्जा येते. तुला चालणार असेल तर सांग तसं. शुक्रवारी रात्री जाणार, संडेला रात्री परत येणार. सीड म्हणाला. एवढे दिवस? आद्याने डोळे मोठे करतच विचारले. एवढे दिवस कुठे? सॅटर्डे आणि संडे, ते पण संडेला आपण घरी असणार. खूप धमाल असते. सीड म्हणाला. तुम्ही सोबत असणार ना तिथे? आद्याने विचारलं. मी तिथेच नाही तर नेहमीच तुझ्या सोबत असणार. तुला एकटीला कधीच नाही सोडणार. सीड म्हणाला. सीडच्या बोलण्यावर आद्या गालातल्या गालात हसली. तू अशी लाजली म्हणजे तुझ्याकडून हो आहे असं समजू का? सीडने विचारलं तसं आद्याने लाजतच मान डोलावली. सीड मनोमन खूप खुश झाला. तरी किती पैसे होतील पिकनिकचे? आद्याने विचारलं. तू परत आलीस पैशांवर? सीडने तोंड पाडतच विचारले. सांगा ना, लढीवाळपणे तिने म्हटलं. जास्त नाही, 50,000 होतील. सीड उत्तरला. 50,000? आद्या मोठ्यानेच ओरडली. अंदाज सांगितला ग. मला नाही माहिती किती आहेत. मी कधीच गेलो नाही असल्या पिकनिकला. आणि आपण जर तेवढे कमवत असू तर स्वतःच्या आनंदासाठी तेवढे स्पेंड सुद्धा करूच शकतो ना? सीडने विचारलं. आद्याने हो म्हणून मान डोलावली. तुला भाईचा फोन आलेला की नाही? सीडने विचारलं. त्यांचा नाही आलेला, पण मीच त्यांना केलेलं. मला काळजी वाटत होती ना त्यांची म्हणून. आणि माझा पगार पण वाढला, ते पण त्यांना सांगायचं होतं मला. आद्या उत्तरली. तुला त्याच्याशिवाय करमतच नसणार ना? सीडने विचारले. आता आठवण तुम्ही काढली, मग तुमचं पण तसंच आहे ना? आद्या म्हणाली. अजिबात नाही, सीड म्हणाला. आद्याने हाताची घडी घातली आणि सीडच्या दिशेने तोंड फिरवून बसली. आणि ऐटीतच तिने त्याला विचारलं. मग का बरं कारण नसताना त्यांचं नाव काढलं? चूक झाली माझी, सीड म्हणाला. आठवण आली असं म्हणूच शकता ना? आद्या म्हणाली. त्याची आठवण मला अजिबात येत नाही आणि कधी येणार पण नाही. सीड उत्तरला तसं आद्याने तोंड पाडलं. तुम्ही पण ना लगेच रागवता. आद्या नाक मुरडतच म्हणाली. आणि तू पण ना माझा चांगला मूड स्पॉइल करतेस, म्हणाला. कोण? मी? आद्याने सूर लावतच विचारले. अजून नाही तर कोण? सीडने तिला पुन्हा प्रश्न केला. विषय तुम्हीच काढताय आणि तुम्हीच वाढवताय. मी तर भाईंचं नाव सुद्धा नव्हतं काढलं, स्वतःनेच काढलं. आता येत असेल आठवण तर हो म्हणायचं ना. खोटं का बोलायचं त्यात? निदान बायकोसोबत तरी खरंच बोलावं. तसंही तुम्ही आठवण काढली हे मी थोडी ना भाईंना जाऊन सांगणार आहे. आणि जरी सांगितलं तरी त्यांना राग थोडी ना येणार, उलट त्यांना आनंदच होईल. आद्याने विषयाला धरून बडबड करायला चालू केली. किती बोलतेस ग तू? तोंड नाही का दुखत तुझं? सीडने विचारलं. आद्याने सरळ नाही म्हणून मान डोलावली. तिच्या वेडेपणावर सीडला हसू येऊ लागले. नाही दुखत ना? मग तू कंटिन्यू कर तुझी बडबड. सीड हसतच म्हणले. मी आता बोलणारच नाही, शांत बसणार एकदम. आताची घडी घालतच आद्याने म्हटलं. बघू किती वेळ शांत बसता येतं तुला ते? सीड म्हणाला. काही वेळ आद्याने स्वतःवर नियंत्रण मिळवलं, पण नंतर मात्र तिला शांत बसणं अवघड वाटू लागलं. ऐका ना, तिने लढीवाळपणे सीडला म्हटलं. बोला. स्वतःच्या हसण्यावर कसं बसं नियंत्रण मिळवतच सीड म्हणाला. अजून किती वेळ गाडीत बसून राहायचंय? आद्याने विचारलं. सीडने तिच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं आणि शांत राहणं पसंत केलं. सांगा ना, आद्या पुन्हा लढीवाळपणेच म्हणाली. 15 मिनिटं अजून, सीड उत्तरला. पुन्हा दोघेही शांत बसले. सीडने गाडी एका रेस्टॉरंट जवळ येऊन थांबवली.
तसं दोघेही गाडीतून बाहेर पडले. आद्या रेस्टॉरंटचा बाहेरील नजारा बघत बसली. तिच्या ओठांच्या पाकळीच्या मधोमध एक भली मोठी फट आली, जी सीडने तिच्या हनुवटीला वर ढकलत बंद केली. तसं आवंडा गिळत तिने त्याच्याकडे पाहिलं. आत जायचं की इथेच उभं राहणार? सीडने विचारलं. महाग असेल ना हे? आद्याने विचारलं. ओ गॉड, पुन्हा हिशोब करायला लागलीस. चल बघू आत. म्हणत सेडने तिच्या हातात स्वतःचा हात गुंतवला आणि तिला स्वतःसोबत आत घेऊन जाऊ लागला. सेड अचानकपणे इतक्या जवळ आल्यामुळे ती चांगलीच घाबरली होती. त्याच्याकडे बघतच स्वतःचे एक एक पाऊल टाकत त्याच्या सोबतीने पुढे पुढे टाकू लागली. ध्रुवीसोबत मी या रेस्टॉरंटमध्ये जेवायला यायचं, पण डोक्यात मात्र सुंदर लोचन वाजत असायचं. गार्डनमधील तो ताल त्याच्या डोक्यातून जातच नव्हता. अक्षरशः वेड लावलेलं मला त्या आवाजाने. आज मला कळतंय की इतके महिने मी ज्या आवाजाच्या प्रेमात आहे, त्या आवाजाची नशा खूप आधीपासूनच माझ्यावर चढलीये. तो आवाज तुझा आहे. तुझे ते गाण्यातील शब्द तर सुरेख होतेच, पण ते गाणं तू गात होतीस म्हणून आणखीनच सुरेख बनले. मी खूप आधीच तुझ्या प्रेमात पडले, पण आज पुन्हा एकदा नव्याने तुझ्या प्रेमात पडले. मला नाही वाटत की मी आता तुझ्यापासून लांब राहू शकेल. माझ्यापासून लांब होऊ देईल. मला समजून घेण्यासाठी तुला जेवढा वेळ लागत असेल तेवढा वेळ तू घे, पण प्लीज मला सोडून जाण्याचा विचार नको करूस. ही माझी छोटीशी रिक्वेस्ट समज, कारण मला नाही वाटत आपल्यातील विरह मी सहन करेन. सेड म्हणाला. आद्याने त्याच्या हाताभोवताची पकड घट्ट केली आणि त्याला स्मित दिलं. दोघेही रेस्टॉरंटमध्ये शिरले. रेस्टॉरंटमधील मंद दिव्यांची सजावट बघण्यात हरवून गेली. सिद्धराज, तिथे बघा, केवढा मोठा फिश टँक आहे आणि त्यातील कासव पण बघा, आद्या म्हणाली. तिथे जो फिश टँक आहे तो पण बघ. त्या फिश टँक मध्ये तर नवीन नवीन फिश आहेत. कधी कुठे बघितले नसतील असे फिश आहेत त्यात. इथल्या सगळ्या वस्तू अँटिक आहेत. तुला हार्डली कुठेतरी दिसल्या असतील. हेच या रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य आहे. इथे मोस्ट ऑफ द लोक हेच बघायला येतात. तू बघणार? सिडने विचारलं तसं आद्याने हो म्हणून मान डोलावली. चल मग, म्हणत सिडने तिच्यासमोर हात धरला. त्याच्या हातात हात ठेवायला ती थोडीशी चाचरत होती. एक नजर तिने त्याच्या नजरेत ओवली, तर एक नजर तिने त्याच्या त्या हातावर. ती आपल्याला घाबरते हे बघून सिड नाराज होतच स्वतःचा हात मागे घेऊ लागला. पण त्याआधीच आद्याने त्याच्या हातात स्वतःचा हात सोपवला. दोघांनाही एकमेकांना गोड स्मित दिलं. आद्याला रेस्टॉरंटमधील प्रत्येक वस्तू सीड दाखवत होता. संपूर्ण रेस्टॉरंट फिरून होताच दोघे पण पुन्हा स्वतःच्या जागेवर येऊन बसले. कसं वाटलं हे रेस्टॉरंट? सीडनं विचारलं. खूप मस्त. सगळ्यात जास्त मला तर हे कासवच आवडले. माझ्याकडे ना 2 आहेत. मी त्यांना घेऊन यायला पाहिजे होतं. तिथे मामी त्यांची काळजी घेत असेल का काय माहिती. आद्या तोंड पाडतच म्हणाली. तू कासव पाळली आहेस? सीडने विचारलं. मी नाही, माझ्या बाबांनी. आणि बाबांनी पण नाही, त्यांच्या पण बाबांनी. आणि आद्या पुढे काही बोलणार तोच, आणि त्यांच्या पण बाबांनी ना? सीडने विचारलं. नाही, आणि त्यानंतर मी सांभाळायला घेतलं असं मी म्हणणार होते. म्हणजे माझ्या पप्पांच्या आजोबांनी ती कासवं सांभाळायला घेतली, त्यानंतर मी सांभाळत होती. मी उद्या मामाकडे जाऊन त्यांना घेऊन येऊ काय? उद्या कॉलेजला तशी पण सुट्टी आहे ना? आद्याने विचारलं. मी पण येतो सोबत, सीड म्हणाला. मला चालेल ना त्यांना घरी आणलेलं? ती लोक त्रास नाही देत अजिबात. फक्त आपण समोर दिसलो ना मग मात्र मागे लपतात आपल्या. सावध तर अजिबात नाही. आणि खाण्यापिण्याचे नखरे सुद्धा नाहीत त्यांचे. माझे जय आणि वीरू दोघेही एकत्रच खेळतात. खूप शहाणे आहेत दोघे पण, आद्या म्हणाली. तसं सीड हसू लागला. हसायला काय झालं? आद्याने विचारलं. नावं भारी दिलीस तू, जय आणि वीरू, सीड म्हणाला. तसं आद्या पण हसू लागली. मी नाही दिली, आधीपासूनच ती नावं होती त्यांना. मी तर करण अर्जुन ठेवायचा विचार केलेला, आद्या हसतच म्हणाली. तिचं बोलणं ऐकून सीड हसू लागला. त्याला पहिल्यांदाच एवढं मनसोक्त असताना ती बघत होती. त्याला पाहण्यात ती हरवूनच गेली. काय झालं?
असं का बघतेस? सीडनं विचारलं. तुम्ही ना नेहमी हसतच राहा. खूप भारी दिसता तुम्ही. रडताना तुम्ही अजिबात चांगली नाही दिसत. आणि तुम्ही राग करणार नाही तर अजून एक बोलू काय? आद्याने विचारलं. काय? सीडने पुन्हा विचारले. हेच की तुम्ही राग नका ना करत जाऊ जास्त. रागात तर तुम्ही जास्तच वेडे दिसता. आद्या म्हणाली तसं दोघेही पुन्हा हसू लागले. खूप दिवसांनी दोघे मनसोक्त हसत होते. एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करत दोघेही जेवू लागले. आद्याला काहीतरी आठवतं असं गंभीर चेहरा करत ती त्याच्याकडे पाहू लागते. तुम्ही नेहमी दारू पिता का? आद्याने घाबरतच विचारलं. कोण बोललं? सीडने तिला पुन्हा विचारले. सम्राट. आद्या उत्तरली. म्हणाली पितो. तेही मित्रांनी किंवा सम्राटने जास्त फोर्स केला तर. नाहीतर मी अजिबात असल्या गोष्टी करत नाही. सीड म्हणाला तसं आद्या गंभीर चेहरा करतच त्याच्याकडे पाहू लागली. तुला असं वाटत असेल आम्ही खोटं बोलतोय तर तू आईसाहेबांना विचारू शकतेस. त्या सांगतील तुला आमच्याबद्दल. नाहीतर भाईला विचारू शकतेस तू. तो तर तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा आहे ना. सीड म्हणाला. तुम्ही सांगताय म्हटलं तर मी का कोणाला विचारायला जाऊ? माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आद्या स्मित देत म्हणाली. तिच्या या वाक्याने सीडचं मन जिंकलं होतं. थँक्स. सीड म्हणाला. थँक्स तर मी बोलायला पाहिजे ना तुम्हाला. एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये मला जेवायला घेऊन आलात त्याबद्दल. आद्या म्हणाली. तुला चालणार असेल तर आपण रोज येत जाऊ. सीड म्हणाला. रोज नको, कधीतरी येत जाऊ. म्हणजे वर्षातून एकदा दोनदा ठीक आहे. आद्याने असं काही म्हणताच सीडने डोक्यावरच हात मारून घेतला. परत असं डोक्यावर हात नाही मारून घ्यायचा. चांगलं नसतं ते. सीडला दम देतच आद्या म्हणाली. विल ट्राय. सीड म्हणाला. दोघेही गप्पा मारत एकमेकांसोबत जेवू लागले. अजून काही ऑर्डर करू? सीडने विचारलं. पोट भरलं माझं, अजून काहीच नको. आद्या उत्तरली. घरी जाऊन पण थोडं जेवावं लागेल आपल्याला. सीड गंभीर चेहरा करतच म्हणाला. हातात घास पकडत तोंड तसंच उघडं ठेवत ती सीडकडे पाहू लागली. असं का बघतेस? घरी जेवलो नाही तर घरचं जेवण वेस्ट होईल ना. मग आईसाहेब भडकतील. सीड म्हणाला. मस्ती करताय ना? आद्याने घाबरतच विचारलं. अजिबात नाही, आम्ही खरं तेच सांगतोय. सीड म्हणाला. डाव्या चढ हातावर हनुवटी टेकवतच विचारांच्या तंद्रीत हरवून गेली. कसला विचार करतेस? सीडने विचारलं. शिळं जेवण मी उद्या गरम करून खाईन. पण तुमच्या वाटणीच्या जेवणाचं मी काय करू? मला सवय नसेल ना शिळं जेवण जेवायची. घरात आजारी पडले तर तुम्ही? आद्या विचार करतच म्हणाली. तसंच सीड तिला पुन्हा हसू लागला. आता काय झालं? भोळा चेहरा करतच तिने विचारलं. किती ग भोळी आहेस तू? मस्तीच करत होतो मी. आली मोठी शिळं जेवण जेवायला. कोणी काही बोललं की लगेच खरं वाटतं ना तुला? सीडने हसतच विचारले. कोणीही कुठे? तुम्ही बोलले म्हणून खरं वाटलं ना. तुम्ही आज मस्तीच्याच मूडमध्ये आहात. तरी मला असं वाटलं की तुम्ही मस्ती करताय. पण मग तुम्हीच म्हणाले ना नाही म्हणून. मग मी विश्वास ठेवला. आद्या म्हणाली. 11 वाजलेत. घरी पोहोचेपर्यंत 12 वाजतील. तू जेव बघू लवकर. सीड म्हणाला. दोघांनीही जेवणं आटोपली आणि घरी जायला निघाले. गाडीत बसल्या बसल्या आद्याने जांभा द्यायला सुरुवात केली. घर येईपर्यंत ती गाढ झोपून देखील गेली. साधारण तासाभराने तिला कसली तरी हालचाल जाणवू लागली. कानांना कसली तरी धडधड ऐकू येत होती. डोळे तिचे खरं तर उघडत नव्हते, इतकी झोप तिच्या डोळ्यांवर होती. पण डोळे किलकिले करून तिने ते जबरदस्ती उघडण्याचा प्रयत्न केला. सेठने तिला उचलून घेतलं होतं. तिचा उजवा कान त्याच्या डाव्या छातीवर टेकला होता, जो त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत होता. सिद्धराज, तिने त्याला आवाज दिला. झोप शांत. तिच्या कपाळावर ओठ टेकवतच तो म्हणाला. ती एकटक त्याला बघतच राहिली. त्याला बघण्यात ती इतकी हरवून गेली की त्याने तिला बेडवर कधी झोपवलं हेच कळलं ना. ती डोळे मिटून पुन्हा झोपूनही गेली.
इतकी ती थकली होती. तिच्या अंगावर पांघरून घातलं. ती पडू नये म्हणून बेड चहूबाजूने उशांनी व्यापून टाकला त्याने. झोप त्याला सुद्धा आवरणं कठीण झालं होतं. बाजूलाच असलेल्या खुर्चीवर त्याने अंग टाकलं. एक नजर आध्यावर त्याने टाकली. ती गाढ झोपलीये याची खात्री होताच तो सुद्धा स्वतःचे डोळे मिटू लागला. पण तोच दरवाजावर थाप पडली. घड्याळात पाहिलं तर 12 वाजून गेले होते. एवढ्या रात्री कोण असेल हे बघायला म्हणून त्याने दरवाजा उघडला तर दारात सम्राट होता, जो रागातच सीडकडे बघत होता. आबांनी बोलवलंय तुला, सम्राट दबक्या आवाजातच म्हणाला. मला झोप येते, उद्या येऊन भेटतो असं सांग त्यांना. सीड रागातच त्याला म्हणाला. आध्याला आपल्याबद्दल नको त्या गोष्टी सांगितल्यामुळे सीडला सम्राटचा भरपूर राग आला होता. सीड त्याच्या तोंडावरच दरवाजा लावायला जाणार त्याआधी सम्राटने त्याला अडवलं आणि त्याला ओढतच तिथून घेऊन जाऊ लागला. कुठे घेऊन जात असेल सम्राट सीडला कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.